नमस्कार. भानापेठ जनतेला मी नमस्कार करतो. मी भारतीय जनता पार्टीचा इच्छुक उमेदवार भरलो होतो. इच्छुक उमेदवारीसाठी मी भाजपच्या माध्यमाने लढायची माझी पूर्ण ताकद होती. मी ताकदीनं एवढ्या वर्षापासून मी भाजपच्या आमदार साहेबांसोबत होतो. अपक्ष होते तेव्हाही मी त्यांच्यासोबत होतो. मला आश्वासन दिलं येण्यात होतं तर तुम्हाला आम्ही तिकीट देऊ आणि तुमचे आम्ही पूर्ण समर्थन करू. पण वेळेवर काही लोकाला तिकीट जे देण्यात आली भाजपची, हे लोक श्रीमंत असल्यामुळे त्यांनी तिकीट पैसे घेऊन घेतलं असं वाटामध्ये चर्चा आहे. आणि एका पक्ष म्हणते का आम्ही फक्त एका परिवाराला एकच तिकीट देऊ, पण पक्षानं तसं आजपर्यंत केलं नाही. एका परिवारमध्ये 2-2 तिकीटं दिले आहे. मग कार्यकर्ता का करणार? कार्यकर्ता का फक्त चटईने खुर्च्याच उचलणार का? कार्यकर्त्याची इच्छुक राहते का आम्ही इलेक्शन लढावं, आम्ही सामोर जावं, आम्हाला जनतेच्या सेवा करावं. कार्यकर्त्याची हे प्रश्न राहते. पण कार्यकर्त्याचे प्रश्नाला बिलकुल पक्ष लक्ष देत नाही. पक्ष लक्ष देत नाही. मोठे मोठे लोक इलेक्शन लढायचे का साधारण माणूस कधी लढायचं? साधारण माणूस जनतेची सेवा कधी करायची? मी 8 वर्ष झाले मी जमीन लेवलवर काम करत आहो. मी जनतेसोबत 8 वर्षापासून मी जुडून आहो आणि जनतेच्या संपर्कमध्ये आहो. त्यांचे जेही छोटे मोठे प्रश्न असते मी त्यांना पूर्ण पद्धतीनं मी त्यांना पूर्ण करतो. माझ्या ताकदीनं जेवढं होते मी तेवढ्या पद्धतीने जनताची मदत करतो आणि मी त्यांचे प्रश्न सोडतो. चाहे त्या पोलीस स्टेशनचे असो, चाहे दवाखान्याचे असो, चाहे त्या महानगरपालिकेचे असो, का निराधार असो, का राशन कार्ड असो, ना वोटिंग कार्ड असो. मी असे प्रश्न लोकांचे जे जनतेचे जेही समस्या असतो मी ते पूर्णपणे त्यांना सोडवायचे काम करतो. आणि पक्षानं मला आज एवढं मी पक्षासाठी घडलो. मी विधानसभा लोकसभामध्ये मी एवढे घडून त्यांना मी जनतेसमोर जाऊन हातपाय जोडून त्यांना मतं पाडलो. मी कॉर्नर मिटिंगा घेतलो पक्षासाठी, पण पक्षानं माझ्यासाठी बहुत अन्याय केला. पक्षानं मला तिकीट दिलं नाही. पण पक्ष म्हणते का एकडे आम्ही गरिबासोबत आहोत, पण पक्ष गरिबासोबत कधी नाही राहत. फक्त पैसेवाल्याकडे पक्ष लक्ष देते, पैसेवाल्याला घेऊन चालते, गरिबाकडे काही लक्ष देत नाही. मी आता जनतेच्या ताकदीमध्ये जनता मला उभी केलेली आहे. जनतेने म्हणलं का तू उभा राहे, पक्ष तुला साथ नाही दिले तर का होते, पण तू आमच्या सोबत आहे तर आम्ही तुझ्या सोबत आहोत. तू अपक्ष फॉर्म भर, आम्ही पूर्ण ताकदीनं तुझ्या सोबत आहोत. जनता म्हणताय का तुम्ही ताकदीनं लढा, आम्ही तुझ्या पाठीशी उभे आहोत. म्हणून मी मैदानामध्ये उतरलो आहो. जनता माझ्या सोबत आहे. मला काही करायची जनता म्हणते का तू काही करू नको, तू फक्त हिंडत राहे, आम्ही सगळं करतात. जनताच आपल्या लोकाला घरी घरी नातेवाईकाला सगळ्याला जाऊन जनताच भेटत आहे. सगळ्याला जनताच कन्वर्ट करत आहे. मला म्हणता का तू फक्त हिंडत राहा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. जनतेने पूर्ण मला सपोर्ट भेटत आहे. मी मनापासून जनतेचा मी आभार मानतो, धन्यवाद करतो का जनता मला हे गरीब माणसाला एवढा साथ देत आहे, म्हणजे बहुत मोठी गोष्ट झाली. भानापेठ जनतेला अगर मला जनतानं निवडून दिलं तर मी सगळ्यात पहिलं मी जनतेला जे पाण्याची प्रश्न आहे, मोठ्या दिक्कत आहे भानापेठ प्रभागामध्ये, पाण्याच्या बहुत किल्लत आहे. तर मी ते पहिल्या प्रयत्नामध्ये पालिकामध्ये जनतेच्या आशीर्वादाने मी पालिकामध्ये जातो. तर मी जनतेला पहिला पाण्याची व्यवस्था करणार, आरोग्याची व्यवस्था करणार. जे पोराला शिक्षणाची असेल, काही अडचण असेल, का रोजगार असेल, काही मुलाबाळाला आपले बेवा बहिणी असेल, त्यांना काही रोजगाराची काही प्रश्न असेल ते आपण सोडण्याचं काम करू. आणि ताकदीनं आपण काम करून सरकारसोबत जेही माझ्याने जे जनता मला ताकद देणार, मी त्या ताकदीच्या पूर्ण ताकद घेऊन मी जनतेचे कामं करण्यासाठी 24 तास उपलब्ध राहणार, जनतेच्या मनात राहणार, जनतेचे मी कामं करणार.